हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील. मी तज्ज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट करणार. विरोधकांनी देखील मोर्चाकडे पाठ फिरवलेली आहे आणि खरं पाहता तुम्ही पुढाकार घेताय प्रकरणामध्ये, मात्र तुम्ही नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातील. आता विरोधक पण जास्त लक्ष करतील. असं काही नाही आहे. विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब हे पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहेत. फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही. त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चाला नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी. मला काय भांडण करायचं नाहीये. जेव्हा हे जन आंदोलन उभं केलं जात होतं, वेळोवेळी मंत्र्यांचा राजीनामा, स्थानिक आमदारांचा राजीनामा ही माग होती, पण आता ही माग जी आहे ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं जातं. असं बिलकुल नाही. एक मिनिट ऐका. थोडंफार समाजमन या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललंय की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास आहे. ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी, या दोन बाबी त्याच्या पाठीमागं आहेत. आणि लोक जन आक्रोश का करतायत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसूभरसुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांची भावना. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे. कशा प्रकारे ही मागणी मी स्वतःच केलेली होती. सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत. कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका बाका चुका तुका